नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आमच्या बिल्डिंगमध्ये आहे हळदी कुंकवाचे कार्यक्रम। त्यासाठी मस्त अशी तयार झाली होते आणि खाली आले। त्यानंतर एवढ्या सुंदर बायका तयार झाल्या होत्या ना, खूप छान तयार झाल्या होत्या। आणि त्यानंतर ना मग इथे दर्शन वगैरे करून घेतलं, कारण पूजा घातली होती। तर प्रसादामध्ये शिरा होता, जो की जी पूजा घालतो त्यावेळेला प्रसादामध्ये शिराच बनवतात। तर तो प्रसाद वगैरे मी घेतला आणि खूप सुंदर अशी पूजा पण मांडणी केलेली होती। आणि बघा त्यानंतर ना इथे वाण देण्याचा कार्यक्रम चालूच होता हळदी कुंकवाचा। तर डिश वगैरे आणले होते, फुलं वगैरे होते आणि सर्व बायकाच्या मस्त तयार होऊन वाण देत होत्या, हळदी कुंकू लावत होत्या, सर्वांना तिळगूळ देत होत्या। तर हा शेवटचा दिवस होता, त्यामुळे सर्वांनीच खूप छान केलं हळदी कुंकवाचे कार्यक्रम। त्यानंतर बघा इथे विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे ना, ती देखील होती इथे ठेवली होती आणि खूप छान वाटतं असे काही कार्यक्रम असल्यावर। तर म्हटलं थोडासा शूट करूया आपण आणि तुमच्यासोबत शेअर करूया। तर व्हिडिओ कसे वाटतात माझ्या चॅनलवरचे नक्कीच सांगा आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील मला सांगा। तर मी त्या प्रकारे व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल। तर असं तयार वगैरे झाली, त्यानंतर मीच प्रसाद वाटण्यासाठी उभा राहिली, कारण सर्व बायका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये बिझी होतात। तर मग मी म्हटलं की चला आपणच वाटूया। तर इथे सर्वांना मी प्रसाद देतच होते इथे आणि सर्व बायका मस्त सर्वांशी एकत्रित आल्यानंतर छान वाटतं। सगळ्या मस्त गप्पा गोष्टी वगैरे चालतात, एन्जॉय करतात आणि खूप छान वाटतं। असं कधीतरी आपण एकत्रित येतो वर्षातून एकदा, तर सर्वांनी असं मिळून राहिलं पाहिजे। माझे तरी विचार असेच आहे की मनामध्ये काही न ठेवता, कोणाविषयी विचार खराब न ठेवता खूप छान आणि मन मोकळ्याने वागावं। जे काही आपल्या मनात असेल ते साठवून नाही ठेवायचं। त्यानंतर जेवणामध्ये होतं डाळ भात होती, पुरी भाजी होती आणि पापड गुलाबजामुन होते। तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलं। तर असा होता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि खूप छान आणि खूप सुंदर झाला। तर त्यानंतर ना आम्ही माझ्या दरवाजामध्ये जे लाकडी उंबरठा आहे तो नव्हता, म्हणजे याचा होता, जी लादी असते ना त्या प्रकारचा होता आणि त्यावरती हळदीचे लेपन व्यवस्थित नव्हते बसत। तर त्यानंतर मी हा लाकडी उंबरठा बसवून घेतला होता। तर खूप सुंदर दिसत होता। त्यानंतर इथे बटाटा भाजी केली होती, मस्त झाली होती, चवीला अप्रतिम होती आणि अशी भाजी वगैरे करून घेतली। याची रेसिपी हवी असेल तर कमेंट नक्कीच करा, तर मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच। आमच्या इथे संक्रांतीच्या दिवशी विडे देतात, तर ते माझं काही कारणामुळे थांबलं आणि माझ्याकडनं ते झालं नाही, तर नंतर केलं आहे। हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर नक्कीच करेल। चला बाय।